तर मित्रांनो, आज गुरुवार आहे. सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. पहिला गुरुवार महिन्याचा म्हणल्यानंतर मी न चुकता त्या आपल्या निरामयमध्ये आलेलो आहे. महिन्यातनं एकदा इथं यायचं आणि एखाद्या पर्टिक्युलर टॉपिक वरती स्वतःची गोष्ट सांगायची. इतर वेळेला दर मंगळवारी संध्याकाळी येतो ना मी, तसं महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी सकाळी 9:30 ते 10:30 आलोय. तर मगाशी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे वन डेचा अर्थ मला कळायला वेळ लागला. आता वन डे बद्दल फक्त आजच्या दिवस बद्दल नंतर परत कधीतरी बोलू. पण आज मी तुम्हाला अशी एक मास्टर की सांगणार आहे की जी मला समजली आहे. माझ्या लक्षात यायला 3-3.5 वर्ष लागली किंवा वर्षभर लागलं, काय असेल ते मला माहित नाही किती तारखेला कळली मला ते. परंतु त्या मास्टर कीचा उपयोग करत राहिल्याने मी पुढची वर्ष नुसता व्यसनमुक्त राहिलो असं नाही झालं, तर माझं जीवन एक दिवसाच्या हिशोबाने अधिकाधिक सुसह्य करत राहिलो. त्यातला अधिकाधिक हा महत्वाचा शब्द आहे. या बसा इकडं. तर आजचा विषय असा आहे की ते काय आपण ते रिहॅब सेंटरमध्ये जमलोय, काय झालं ते दारू पेलो, दारूच्या नादाला लागलो, इतर अजून काही भंगार नाद होते आपल्या डोक्याला, काय काय झालं ते मुर्दे, ते होऊन गेलं. परवा दिवशीच्या मंगळवारी संध्याकाळी मी म्हणलं तसं रिहॅब सेंटरमध्ये कशासाठी यायचं, तर रिहॅब सेंटरमध्ये आपण स्वतःबद्दल विचार करायला यायचं. काय काय घडलं त्याच्याबद्दल ते सगळ्यांनाच माहिती आहे, आपापला इतिहास. परंतु ते का घडलं, तर त्या वेगवेगळ्या आसक्तींमध्ये आपण अडकत होतो. असं मागच्या वेळी आपलं बोलणं झालं. आता आसक्तींमध्ये ठरवलंच आहे की मी नाही अडकायचं वगैरे सगळं बोलून होतच ते आपलं, कारण आपण बोलबच्चनच असतो. बोलणं हा प्रॉब्लेमच नाही, आपला वागणं हा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्यासाठीची जी मास्टर की आहे ना, ती आज मी तुम्हाला सांगतो. ती मास्टर की जर का तुम्ही डे टू डे लाईफ मध्ये अप्लाय केली तर सागरराव तुम्ही दारू बिरू काय असेल ते पिणार तर नाहीच नाही, परंतु लाईफ बिकम्स ब्युटिफुल. मी शब्द फार जपून वापरतोय बरं का. लाईफ बिकम्स ब्युटिफुल. इट बिकम्स इझी. इट बिकम्स इझियर दॅन yesterday. And one day you will come to know that अरे इतकं सोपं होतं राव, ते मला कळलं नाही. ते काय असतं तुम्हाला सांगतो, बघा पटतंय का. या 25 वर्षात मी काय शिकलो ते मी बोलतो तुम्हाला. माझं आजचं लाईफ कसं आहे तुम्हाला खरं सांगू, आज मी बिनघोर जगतो. बिनघोर जगतो. बिनघोर म्हणजे न घोरता झोपतो असं नाही, जगतो म्हटलं मी. म्हणजे आज माझ्या जीवाला कुठल्याही प्रकारचा घोर नाही. माझं पुढं कसं होईल ह्याची चिंता मला अजिबात नाही. आणि हे आजच्या तारखेचं झालेलं नसून असं मी गेली 25 वर्ष जगतोय. प्लीज बिलीव्ह मी. मी परत तेच वाक्य बोलतोय की गेली 25 वर्ष मी अतिशय शांत चित्तानी जगतोय.
कारण माझ्या जीवाला आता कुठल्याही प्रकारची चिंता राहिलेली नाही. त्याचं कारण आता माझ्या हातामध्ये ती मास्टर की आहे आणि ती मास्टर की मी डे टू डे लाईफ मध्ये वापरत असल्यामुळे, कार्यक्रम कृतीचा आहे बरं का, कार्यक्रम बोलण्याचा नाहीये. मोहन तू बोलतो कसा यापेक्षा मोहन तू वागतो कसा ह्याच्यावरती तुझ्या आयुष्याचं सक्सेसफुल होणं किंवा फेल्युअर होणं अवलंबून आहे. मग तिथं मोहन असू दे, सागर असू दे, नाही तर विनायक असू दे, नाही तर आनंद असू दे, नाही तर चंद्रशेखर असू दे, ही व्यक्तिमत्व फक्त वेगळी आहेत. परंतु यश किंवा शांतचित्ताने जगणं हे सगळ्यात महत्वाचं आहे मित्रांनो. आणि ती मास्टर की म्हणजे फर्स्ट थिंग फर्स्ट, प्रथम कार्य प्रथम. मी प्रथम कार्य म्हणतोय बरं का, प्रथम बोलणं म्हणत नाहीये. कारण कृती केली तरच फळ मिळतं. मला तहान लागली असेल ना तर आत्ता मी या अशोकरावला सांगायचं मला पाणी द्यावं जरा प्यायला, तरच अशोकराव मला देणार आहेत. नुसतं अशोकरावने पाणी देऊन उपयोग नाहीये. मी त्या पाण्याकडे बघितलं पाहिजे, बघितल्यावर हात पुढे घेऊन तो ग्लास उचलला पाहिजे, तोंडाला लावला पाहिजे, तरच माझी तहान भागणार आहे. म्हणजे कृती केली ना मी तर मला माझी तहान भागणार आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट मला काय पाहिजे असेल ना त्यासाठी मला कृतीची जरूर आहे. बरोबर आहे का? सगळ्यात अगोदर मला काय पाहिजे असेल तर मला तहान लागली आहे याची जाणीव असली पाहिजे. नाहीतर तहानेने माझा घासा सुकतोय आणि नुसताच चुत्यासारखा इकडं तिकडं बघतोय मी, तहान भागणार नाही. तहान लागली आहे हा फील मला एकदा समजला की मग मी मदत मागितली पाहिजे. मदत मागितली की देणाऱ्यांनी दिलेली मदत मी घेतली पाहिजे. मी घेतल्यावर मला त्या कृतीने ती घेतली पाहिजे. म्हणजे हाताने तो ग्लास उचलला पाहिजे, तो माझ्या थोबाडाला लावला पाहिजे, मग मी ते पाणी गिळलं पाहिजे, तर माझी तहान भागणार आहे. बघा, मी फर्स्ट थिंग फर्स्ट बद्दल बोलतोय. जोपर्यंत अशोकराव मला इथं पाण्याचा ग्लास आणून देत नाहीत तोपर्यंत मी नुसताच त्या स्टुलाच्या इथनं असा हात फिरवत राहिलो तरी माझ्या हाताला पाण्याचा ग्लास लागणार नाही. म्हणजेच काय, फर्स्ट थिंग फर्स्ट हे मला माहिती पाहिजे. प्रथम कार्य प्रथम हे मला त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये जाऊन 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 ते मला हळूहळू समजायला लागलं. एका रात्रीत काहीतरी रे ऑफ लाईट पडला आणि मी एकदम चकाचक झालो. असं कधी कोणाच्याही बाबतीत खरोखरच होत नाही. त्यासाठी स्वतःला वेळ द्यावा लागतो. आणि किती वेळ द्यावा लागतो तर मगाशी बोललो ते वन डे ॲट अ टाइम, फक्त आजचा दिवस. म्हणजेच मला आता ह्याच्या पुढे जर का क्वालिटी लाईफ जगायचं असेल, नाउ आय एम टॉकिंग अबाउट क्वालिटी लाईफ. साधी लाईफ तर काय सगळेच जण जगतात की रे, कारण श्वास तर काय ऑटोमॅटिक घेतलाच जातो. श्वास घेण्यासाठी वेगळं काही करायला लागत नाही. पण मला जर का क्वालिटी लाईफ जगायचं असेल, चांगलं लाईफ जगायचं असेल, माझ्याबरोबर इतरांचं लाईफ सुसह्य करायचं असेल तर मला जाणीवपूर्वक प्रयत्न करायला लागतात. आत्ता हा जो आपण इथे एकत्र जमलोय सगळेजण व्यसनमुक्ती केंद्रामध्ये, हे कशामुळे जमलोय माहितीये का तुम्हाला? हे आपण आपल्या आयुष्याचा गोंधळ झाला असल्यामुळे जमलोय.
प्रकाशराव या की इकडं बसा ना, पुढं या. ते सिनियर आहेत बरं का आपल्यातले. प्रकाशराव किती दिवस झाले थांबून? 4 महिने होऊन गेले. हा, 4 महिने होऊन गेले. 4 महिने होऊन गेले बघा. हा, कशामुळे झालेले 4 महिने तुम्हाला? सातत्याने हे मीटिंग करतो. सातत्याने हे मीटिंग करतोय. अजून काय करताय? एक रुटीन ठेवलंय मी. देअर इज, हाच विषय आमचा चालला होता आता की फर्स्ट थिंग फर्स्ट, प्रथम कार्य प्रथम. मी रुटीन ठेवलंय असं त्यांनी एका वाक्यात सांगितलं. बघा मी काय बोलतोय. प्रथम कार्य प्रथमचा अर्थ, माझा जो आयुष्याचा गोंधळ झालाय ना सागर, माझ्याबद्दल बोलतोय मी, ती 25 वर्ष झाली तरी अजून सगळा निस्तरला गेलेला नाहीये, हे मी प्रामाणिकपणे सांगतो. तिथे बसा इकडं सेंटरला, या या. तुम्ही नव्हते तर महफिल रिकामी रिकामी वाटत होती. या. हा, मग पिसल्याशिवाय डाव कसा सुरू होणार ना. बर, ते जाऊ दे. विषय असं चाललाय तिथे की प्रथम कार्य प्रथम, फर्स्ट थिंग फर्स्ट. माझ्या आयुष्याचा गोंधळ झालाय. मी आज रिहॅब सेंटरमध्ये काय, तर मी दारू नुसती प्यायलो म्हणून मी रिहॅब सेंटरमध्ये आलेलो नाहीये. मला कोणत्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची विनायक, ह्याच्यात माझं जम्बलिंग झालं होतं. मी कधी कामावर जायचो, मी माझ्याबद्दल बोलतोय हा, मी कधी कामावर जायचो, कधी नाही जायचो. गेलो की मी वाटेल तितकं काम करत बसायचो आणि मग रात्री 1-1 वाजेपर्यंत घरी यायचो. दारू पित नव्हतो, पण मग काल केलंय की इतकं वेळ काम, आता आज कशाला जायला पाहिजे कामावर. अरे तिथं सकाळी 8 वाजताचं कार्ड पंचिंग दिसलं तरच तो टाइम कीपर आपल्याला पगार देणार आहे. तू रात्री 1 वाजेपर्यंत बसून काम केलं त्याच्याशी त्याला काही घेणं नाही, हे तुझं समर्थन झालं. आय एम टॉकिंग अबाउट माय अस्ताव्यस्तता. माझ्यामध्ये वैचारिक अस्ताव्यस्तता ठासून भरलेली असते. माझ्यामध्ये वैचारिक अस्ताव्यस्तता ठासून भरलेली असल्यामुळे माझ्या कृतीमध्ये अस्ताव्यस्तता ठासून भरलेली असते. कारण जसे विचार तशी कृती, बरोबर आहे ना. जसे मनात विचार येतात तशीच कृती. साधी दारू पिण्याची गोष्ट आठवणार आहे आनंद तू, असं कधी झालं का? कळलोच नाही मी कधी गेलो न दारू प्यायलो. तसं नाही होत. अगोदर दारू प्यायचा विचार मनात येतो, मग पावलं त्या गुत्त्याकडे किंवा बार अँड रेस्टॉरंटमध्ये किंवा त्याला नावं काही द्या, दारूची दुकानं द्या, काही द्या, मग तिथं पावलं वळतात, मग कृती होते आणि मग आपण लावतो. हे दारू पिण्यासारख्या चिल्लर गोष्टीबद्दल झालं. तसं मला जर का आता ह्याच्या पुढे क्वालिटी लाईफ जगायचं असेल तर माझ्या अंगामध्ये सुसूत्रता असली पाहिजे. आता प्रकाशराव म्हणले तसं सिस्टमॅटिकली मला जगता आलं पाहिजे. आता सिस्टमॅटिकली जगणं म्हणजे काय, तर फर्स्ट थिंग फर्स्ट, प्रथम कार्य प्रथम. म्हणजेच मला जर माझं आयुष्य यशस्वी करायचं असेल, कुठलंही टार्गेट अचीव करायचं असेल, तर मला एक तर फक्त आजचा दिवस परमेश्वरांनी हातात दिलेला आहे. म्हणजेच मला आजच्या दिवसाचं प्रॉपर प्लॅनिंग करता आलं पाहिजे. लॉजिकल बोलतोय का मी? कोणालाही काही मध्ये प्रश्न असेल तर कृपया हात वर करून मध्येच केव्हाही विचारा. बोल. आधी विचार, आधी भावनाचा, आधी कृती. काय काय आधी विचार, भावनेबद्दल मी आत्ता काही बोललेलोच नाहीये. भावनेचा विषय नाहीये. आधी विचार भावना कृती नाही, मी फक्त विचार आणि कृतीबद्दल बोलतोय. तसं काय, त्याला स्वैराचार म्हणतात.
भावनेच्या आहारी जाणं म्हणजे स्वैराचार. नाही नाही, सारखा आनंद मिळेलच कसा आयुष्यात? नाही नाही, असं काय नाही. चटका म्हणजे दुःख, आनंद म्हणजे मिळवण्यासाठी जे आहे तो आनंद. बरोबर ना? आता तू इथं बसलाय, तुला आनंद मिळतोय का दुःख मिळते? काय मिळतोय? कशामुळे आनंद मिळतोय? काहीतरी चांगलं ऐकायला मिळतंय, चांगलं शिकायला मिळतंय. सो यू कंटिन्यू इट. माझं काय म्हणणं अर्थ त्याचा, तू प्रश्न विचारलेला बरोबर आहे, पण मी भावना हा शब्द अजूनपर्यंत बोललेलो नाही. मी फक्त कृती बद्दल बोललो, विचार आणि कृती. जसं दारू पिण्याचं उदाहरण दिलं मी, तसं मला जर का आयुष्यात चांगलं व्हायला पाहिजे, मला पैसेवाला व्हायचंय. नॉर्मली सगळ्यांना पैसेवालाच व्हायचं असतं, आलं का लक्षात? कारण ती आपली बेसिक गरज असते. आपल्याला दारूने भिकारी बनवलेले, सगळीकडे आपल्या दारू, आपल्या पैशामुळे आपला सगळीकडे अपमान झालेला आहे. त्यामुळे आपल्याला पैसेवाला व्हायचे. हे लक्षात येण्यासाठी हे सगळ्यात सोपं उदाहरण सांगतोय मी. तर पैसे व्हायचं असेल मला, तर काय करायचं? तर कधी वेळ आहे आता मला पैसे व्हायला? तर फक्त आजचा दिवसच वेळ आहे. म्हणजे आज जर मी काहीतरी पैसेवाला होण्यासाठी केलं, तर मी उद्या पैसेवाला होण्याची शक्यता आहे. उद्या नाही झालं तर परवा तरी नक्की होईल. बरोबर? कुटुंब सुखी करायचे आपल्याला वाटतं, खूप वेळेला वाटतं की त्याला नाही राव, आपल्यामुळे आपल्या कुटुंबाचे फार हाल झाले. मग आता काय करायचं? तर आजचा दिवस कुटुंबाची काळजी घ्यायची. बरोबर? आता ह्याचं फर्स्टचा अर्थ असा, प्रथम कार्य प्रथमचा मला समजलेला अर्थ असा आहे की सुनियोजित पद्धतीने जर का मी आजचा दिवस जगू शकलो, तर हळूहळू मला ती सवय लागते. यांनी आत्ता एक चांगला शब्द वापरला, मी इथं बसून मला काहीतरी चांगलं ऐकायला मिळतंय म्हणून मला आनंद होतोय. तसं तुला नुसतं ऐकून जर चांगला आनंद होत असेल, तर तुला जर का खरोखर तो आनंद मिळाला चांगलं जगण्याचा, तर तो टिकावा असा वाटणारच आहे कोणालाही. मी बेवडा आहे म्हणजे काय आहे माझं? दिल मांगे मोहर. मला अजून पाहिजे. माझं टार्गेट काय आहे? मला श्रीमंत व्हायचंय. किती श्रीमंत व्हायचंय म्हणला ना तू, तर देर इज नो टार्गेट. अजून पाहिजे. नाही, आता मला बायकोवर, मुलावर, आई वडिलांवर प्रेम करायचंय. किती दिवस करायचे? त्याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे. आजचा दिवस करायचंय. किती करायचे त्याचं उत्तर नाही माहिती. अजून करायचंय. तर ह्या अजून करायचंयच्या मागे लागण्यापेक्षा ना, मला कृती केली ना, म्हणजे आज जर का मी सुनियोजित पद्धतीने वागलो, मी सुनियोजित हा शब्द वारंवार वापरतोय, त्यामुळे जीवन आपलं अधिक सुसूत्रपणे छान मॅनेज होतं असा माझा अनुभव आहे. म्हणजे काय करायचं? आता मी ठरवलंच आहे की चांगलं वागायचं. अरे मेल्या, इथं येण्यापूर्वी पण ठरवलं होतं तू चांगलं वागायचं. ठरवून तुझ्या आयुष्यात काही होत नाही, खरंच होत नाही बरं का. अदरवाईज आपल्यातला कोणीही वेडा नक्की नाहीये. जाणीवपूर्वक चला जरा आता चिखलात पडू असं म्हणून घरातनं निघाला आणि चिखलात जाणीवपूर्वक जाऊन पडला. चिखलात पडायचं नाहीये. चिखलात म्हणजे चिखलात नसेल पडलो आपण, पण चुकीचं वागण्याबद्दल बोलतोय मी. चला आज जरा मुद्दाम चुकीचंच वागायचं असं ठरवून काही आपण कोणी वागलेलं नाहीये. पण आपल्याला करेक्ट दिशा एक तर मिळत नव्हती आणि त्याच्यामध्ये असणारे सुनियोजित प्रयत्न आपण केले नव्हते. त्यामुळे आपण आयुष्यात माती खाल्लेली आहे. आपल्या आयुष्यातली टार्गेट्स पूर्ण झाली नाहीत. त्याचं खरं कारण असं आहे
की आपल्याला दिशा माहीत नव्हती असं नसून त्या दिशेने आपण योग्य वेळी योग्य पावलं न टाकल्यामुळे झालेलं आहे. एक पाऊल टाकायचं 12 फूट पुढं आणि मग एक पाऊल टाकायचं 6 इंच पुढं. हा, मग काल नव्हतो का मी 12 फूट एकदम पुढं गेलो, मग आज 6 इंच गेलो तर काय बिघडलं? म्हणजे माझ्या अंगामध्ये कोणकोणत्या गोष्टी खोडसाळपणाच्या आहेत हे मला माहिती पाहिजे. कॅरेक्टर डिफेक्ट ते तुम्हाला इथं या रिहॅब सेंटरमध्ये बसून कळतील स्वतःबद्दलचे. पण ते नुसते कळून उपयोग नाही, त्याच्यावरती मला जाणीवपूर्वक काम करायला पाहिजे, सुसूत्रपणे काम करायला पाहिजे. ते कसं करायचं तर प्रथम कार्य प्रथम. आता मी काय करतो, प्रथम कार्य प्रथम पद्धतीने मी कसा जगतो ते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे माझ्या बाबतीमध्ये ती पद्धती फुलप्रूफ ठरलेली आहे आणि त्यामुळे आज माझं जीवन खरोखरच उत्तम चाललेलं आहे. आणि जीवन उत्तम चालण्यासाठी अमुक 1 कोटी रुपये आपल्या बँक बॅलन्स असला पाहिजे असा काही कायदा नाहीये. उत्तम लाईफ चाललंय याचा अर्थ आय एम सॅटिस्फाईड विथ माय सेल्फ. मी आज आनंदी आहे, मी आज खुश आहे, आज माझ्या जीवाला कोणत्याही प्रकारची चिंता नाही, आज मी माझ्या बायकोची मुलाची काळजी घेतोय, आज मी माझं घर मेंटेन करतोय, आज माझ्या स्कूटरमध्ये कारमध्ये पेट्रोल टाकायला पैसे नाहीत असं तर झालं नाहीच नाही. परंतु मी ठरलेल्या दिवशी सुसूत्रपणे जगतो. म्हणजे मी माझं ठरवून घेतलेलं आहे. हे ट्रायल अँड एरर बेसिसनीच येतं. मला ज्याच्यात आनंद असेल त्याच्यातच या पाषाणकरला आनंद असेल असं अजिबात नाही. त्या सागरचा आनंद अजून दुसऱ्या कुठल्या तरी गोष्टीत असेल. परंतु शेवटी सगळेजण आपण आनंदाच्या मागे आहोत, समाधानाच्या मागे आहोत. मला ते कसं मिळवतो तर मी सुनियोजित पद्धतीने वागून. तर मी कसं सुनियोजित पद्धतीने वागतो ते येणाऱ्या 10 मिनिटात किंवा 12 मिनिटात तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ना, मला हे लक्षात आलेले की आता मी दारू प्यायलो तर मी जगणार नाही, त्यामुळे दारू प्यायची नाही. मग किती दिवस नाही प्यायची तर फक्त आजचा दिवस नाही प्यायची. मग आजचा दिवस दारू नाही प्यायची म्हणजे आज मी मरणार नाही. मग आज मी मरणार नाही तर मग आज काय करायचं तर परत त्याच तिकिटावर तोच खेळ सुनियोजित पद्धतीने जगायचं. म्हणजे काय करायचं तर सगळ्यात पहिलं म्हणजे माझा दिवस हा ठराविक वेळेला सुरू झाला पाहिजे. ती वेळ किती वाजताची असते ती जेवढ्या लवकर तुम्ही सुरू कराल सूर्योदयाच्या आसपास तितका जास्त वेळ तुम्हाला दिवसभराचा फक्त आजच्या दिवसामध्ये जगायला मिळतो. मग सकाळी मी 5:45 उठलो तर काय होईल? मी माझं सांगतोय तर काही नाही. सकाळी 6:15 उठायच्या ऐवजी 5:45 उठलास काय तर 3.5 तास तू उशिरा, म्हणजे तुला 3.5 तास दिवसाचे कमी वेळ मिळेल काम करायला. काम करायला म्हणजे काय? नियोजन करायला व त्याप्रमाणे वागायला. म्हणून सकाळी ठराविक वेळेला उठायची माझी मी सवय लावून घेतली. नाही पण जाग नाही आली तर आहेत की रे, सगळी टूल्स आहेत की. गजराची घड्याळ आहेत, मोबाईलमध्ये गजर असतो, हक्काची बायको आहे, तिला सांगायचं उठव म्हणून. लावली नसली ना
की बायको सकाळी लवकर उठवते. काय म्हणजे माझा अनुभव. हा मग रात्री टाईटून घरी गेल्यावर बायको म्हणजे डोकरासारखा लोळतो, या कशाला उठवा याला. पण न पिता काही दिवस घरी गेलो ना की अरे ते बायको वगैरे आई बाप हे लोक आपल्यावर बाय डिफॉल्ट प्रेम करणारे लोक आहेत. त्यांचा उपयोग करून घ्या. सकाळी वेळेवर उठायचं. सकाळी वेळेवर उठल्यावर मी तरी माझ्या पांघरुणाची घडी घालतो. अदरवाईज माझं आयुष्य असंच गेलो हो. तिथनं लात मारून पांघरुण उडवून लावायचं आणि मग कसं तरी उठायचं, मग बेसिन पाशी जायचं आणि काय दिला तर दिला तिने चहा. त्यात अगोदर तोंडाला चिकटा असायचा, मग तिचं लक्ष नसताना बेसिनमध्ये ओतून द्यायचा चहा. हेच लाईफ चाललं होतं माझं. पण आता मी पित नाहीये, मग काय करायचं. तर मी सुनियोजित पद्धतीने वागतो. म्हणजे काय करतो तर मी ठराविक वेळेला उठतो. ठराविक वेळेला माझ्या बायकोबरोबर मुलाबरोबर चहाला डायनिंग टेबलवर असतो. 4-2 मिनिटं मला उठायला कधी उशीर झाला तर ते बिचारे माझ्यासाठी चहाला थांबलेले असतात. याची जाणीव माझ्या मनाला आहे, कारण मी आदल्या दिवशी लावलेली नसते आणि संध्याकाळची याची मीटिंग पण केलेली असते. मी सजग असलो पाहिजे, मी सावध असलो पाहिजे. मग मी काय करतो तर मी सवयीचा गुलाम असल्यामुळे मी एक चांगली सवय लावून घेतलेली आहे वर्षानुवर्ष मला. ती म्हणजे टू डू टुडेची लिस्ट करतो मी. आज काय करायचे दिवसभरामध्ये याची यादी करतो आणि त्यासाठी मी माझ्या मोबाईलचा उपयोग करून घेतो. मग त्या मोबाईलमध्ये काय असतं, त्या मोबाईलमध्ये आजच्या अरे आज त्या उमराणी सरांचा वाढदिवस आहे बरं का, मी केला होता त्यांना सकाळी मेसेज. मी वाढदिवसाची यादी त्याच्यात असते, ती बघतो. कॅलेंडरमध्ये सेव्ह करतो ना. अजून काय असतं काय नसतं. आज निरामयला जायचंय, निरामय @ 9:30 लिहिलेलं आहे तिथं. लगेच त्या टू डू टुडे मध्ये निरामय @ 9:30 लिहितो मी. ते लिहून झालं की मी त्याला सिरियल नंबर देतो. कशानंतर काय कशानंतर काय. फर्स्ट थिंग फर्स्ट बद्दल बोलतोय बरं का मी. प्रथम कार्य प्रथम बद्दल मी आत्ता बोलतो आहे. तुम्ही झोपलायत का आत्ता, का मन लावून ऐकताय. त्यांनी का मान टाकली आहे, ऐकताय का तुम्ही. हां, मान टाकून नाही बसायचं. मान टाकायची वेळ येऊ नये म्हणून आपण इथं आलेलो आहे. विषय असा चाललाय मित्रांनो, मी त्याला सिरियल नंबर देतो. सिरियल नंबर दिले की मी काय बायकोला किंवा मुलाला लगेच ते सगळं वाचून दाखवतो वगैरे असलं काही करत नाही. पण साधारण चहा पिऊन होत असताना मी एकदा बायकोला सांगतो, बरं का मंडळी तुम्हाला सांगतो आज दिवसभरामध्ये मी साधारण माझं नियोजन असं आहे. हेच बोलतो मी, अगदी इन्व्हेरेबली बोलतो. कित्येक वेळाला बायको तिथनं उठून गेलेली असते, कारण वर्षानुवर्ष म्हटली मी तेच शब्द ऐकतेय तुमचे. पण मी तिच्या आनंदासाठी म्हणतच नाही ना, मी माझ्या आनंदासाठी सांगतोय. मी सांगतो बायकोला, बरं का आणि तुला सांगायचं राहिलं, आज आता अगोदर मी सगळं आवरून पटपट ब्रेकफास्ट करून मी त्या याला जाणार आहे निरामयाला. मग तिथनं जाताना घरी जाताना मला ते अमुक एक करायचे, हे करायचे, ते करायचे आणि ऊन व्हायच्यात साधारण 11:30 पावणे 12 मी घरी येईन. आता हा सीझन बदललाय म्हणून मी काय केलंय, सुनियोजित पद्धतीने वागायचंय ना. 11:30 नंतर बाहेर राहायचं नाही, ऊन जास्त लागतं. एक तर मला टक्कल, पण त्याच्यात थोडी अक्कल आहे. त्यामुळे आता अक्कल वापरायची, स्वतःची काळजी घ्यायची. 11 ते 5:30 घरात बसणे. का घरात बसणे, ऊन लागतं आणि आता दुसरं काही काम नाहीये मला. मी जे काही व्यवसाय करतो, काम धंदा करतो, ते घरात बसून करता येण्यासारखं आहे मला, नो प्रॉब्लेम. म्हणजे नियमितपणे मी स्वतःला वळण लावलंय की दिवस सुनियोजित लिहून काढायचा कागदावर. आणि आता मी विचार केलाच ना, आणि आत्ताच बायकोला सांगितलं ना, विचार करून तुझ्या आयुष्यात काही होणार नाही बेटे.
कागद बोलतो, कागद बोलतो. मी त्या सागर गोडबोलेला 500 रुपये देईन असं सांगितलं तर तो नुसतंच हो म्हणेल आणि त्याची वेळ झाली की तो निघून जाईल. पण मला कृतीची जाणीव द्यायची असेल, कृतीची जोड द्यायची असेल तर मला माझ्या पाकिटातनं 500 काढून त्याच्या हातात ठेवले पाहिजेत, म्हणजे कागद आला. किंवा त्याला 500 रुपयाचा चेक दिला पाहिजे, कागद आला. किंवा मी मोबाईलमधनं जीपेनी ट्रान्सफर केले पाहिजेत, कृती आली. कृतीशिवाय काहीही होणार नाहीये. आणि माझ्या बँकेमध्ये बॅलन्स नसेल तर त्या कृतीच करू शकणार नाही मी. ते बँक अकाउंट माझा सीज होईल. म्हणजे त्याला मी 500 रुपये तुला देतो बरं का रे आज असं म्हणायचं असेल तर मला अगोदर बँकेतला बॅलन्स चेक केला पाहिजे. म्हणजेच फर्स्ट थिंग फर्स्ट आलं, प्रथम कार्य प्रथम आलं. बरोबर बोलतोय का मी? नाही तर नुसतं ते हवेत जाणार ते शब्द बेटे तुझे. आणि मग का राव माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, माझ्या शब्दाला काही किंमतच नाही. अरे तू तुझ्या शब्दाची किंमत घालवलेली आहे तुझ्या वागण्यामुळे. कशी काय घालवली? तुला कळलं नाही प्रथम कार्य प्रथम म्हणजे काय ते. म्हणजे आज मला काय काय करायचंय हे जसं कागदावर लिहिलं पाहिजे ना, तसं आता मला माझं जीवन चांगलं जगायचंय. म्हणजे काय करायचंय तर मला माझ्या गरजा कोणत्या आहेत आणि मागण्या कोणत्या आहेत हे एकदा विचारपूर्वक ठरवलं पाहिजे. आता मला माझं जीवन चांगलं करायचंय, सुनियोजित पद्धतीने करायचंय, तर मला माझ्या दिवसाचे पाषाणकर करेक्ट पद्धतीने डिव्हिजन केली पाहिजे. दिवसामध्ये तास किती? 24. त्यातले झोपतो किती वेट्या तू? काय 7 तास. मग उरलेल्या वेळाचं करायचं काय? तर ते जे काय करायचं असेल ते प्रथम कार्य प्रथमच्या नियमानुसार करायचं. म्हणजे काय? तर मी माझ्या दिवसाचा ठराविक वेळ पैसे कमवण्यासाठी खर्च केला पाहिजे. बघा, आणि पैसे नसतील तुझ्याकडं तर तुला बाजारात व्हॅल्यू नाही. बाजारात व्हॅल्यू नाही म्हणजे तू माकड. माकड काय करतं? परत इकडून तिकडं उड्या मारतं नुसतंच. म्हणजे संपलं, त्यात काय अर्थ नाही. म्हणजे मला पैसे कमवले पाहिजेत. पैसे कमवणं इज माय फर्स्ट प्रायोरिटी. बट ॲट द सेम टाइम फॉर अ पर्टिक्युलर टाइम यू हॅव टू स्पेंड दॅट अमाऊंट. ठराविक वेळच दिला पाहिजे मला पैसे कमवण्यासाठी. अदरवाईज सकाळी 6:15ला बाहेर पडायचं आणि नोटांच्या मागं लागायचं, मरून जाशील बेट्या तू. आणि नुसत्या नोटा कमवून उपयोग नाही, त्या नोटांचा वापर पण करता आला पाहिजे. कधी करणार वापर? त्याला थोडा वेळ दिला पाहिजे. म्हणजे मला माझ्या दिवसाची डिव्हिजन, पहिली गोष्ट मला पैसे कमवण्यासाठी ठराविक वेळ दिला पाहिजे. पैसे कशासाठी मिळवायचे रे? पैसे मिळवून करायचं काय शेवटी त्याचं? तर मला त्याच्यापासून आनंद मिळाला पाहिजे ना रे. माझा आनंद कशात आहे? तर माझा आनंद माझ्या फॅमिली बरोबर जो मी वेळ घालवणार आहे त्याच्यात आहे माझा आनंद.
म्हणजे ठराविक वेळ जसे पैसे कमावण्यासाठी घातला पाहिजे तसा ठराविक वेळ मी माझ्या फॅमिलीला दिला पाहिजे. बरोबर आहे. मी जर फॅमिलीला माझ्या वेळ देत नसेन आणि तुझ्या बँकेमध्ये 300 कोटी रुपयाचा बॅलन्स दाखवत असेल तर काय उपयोग आहे? त्या 300 कोटी नुसतं वाचा आणि नाचा, वाचा आणि नाचा. काय तो आकडा बघून काय आनंद मिळणार आहे का? तिकडं बायको कडा कडा बोट मोडतीये, हा, पोरगा तिकडं चरस ओढतोय, गांजा ओढतोय आणि हा 300 कोटीचे आकडे बघतोय. म्हणजे मला माझ्या पोराकडे लक्ष देणे, ठराविक वेळ दिला पाहिजे, फॅमिली बरोबर एन्जॉय करणे. एन्जॉय करणे म्हणजे काय? आता मी काय करतो फॅमिली बरोबर एन्जॉय ते सांगतो. मी ठराविक दिवशी नक्की त्यांना विचारून त्यांना हवं ते आईस्क्रीम आणतो. त्यांचा आनंद आईस्क्रीम खाण्यात आहे. त्या आईस्क्रीम मी 160 रुपयाचा आणतो का 360 रुपयाचा आणतो, दॅट इज इममटेरियल. ते मी लक्षात ठेवून त्यांच्या सल्ल्याने, म्हणजे मी काय करतो, मी त्यांच्या भावनेला किंमत देतो. मग ते कधीतरी म्हणतात नाही आज आईस्क्रीम नकोय आम्हाला, आज रात्री आपण बाहेर जेवायला जाऊ. ओके, मी हटून नाही बसत, हिला मी एवढं चांगलं आईस्क्रीम आणतो म्हणतोय तरी. त्यांचा आनंद कशात आहे? बायका पोरांबरोबर वेळ घालवणं म्हणजे काय करणं, तर त्यांच्या आनंदात सहभागी होणं. त्यांचा आनंद कशात आहे? मला कुठं कळतंय त्यांचा आनंद कशात आहे? मला वाटतं 3 स्टार हॉटेलमध्ये किंवा त्या रॅमी ग्रँडमध्ये त्यांना जेवायला घेऊन गेलं काय की त्यांचा आनंद आहे. त्यांचा आनंद त्या रॅमी ग्रँडमध्ये किंवा ब्लू डायमंडमध्येच असतो असं नाही आहे. त्यांना कधीतरी सारसबागेच्या इथे पावभाजी खायची असू शकते. तू विचार ना त्यांना, त्यांच्यावर सोड ना बेटे. फर्स्ट थिंग फर्स्ट बद्दल बोलतोय मी फॅमिलीसाठी ठराविक वेळ दिला पाहिजे. मग हे झालं आठवड्यातनं एकदाच. असं रोज, म्हणजे रोज त्यांना हॉटेलमध्ये घेऊन जायचं किंवा आईस्क्रीम आणायचं असं नाही. रोज त्यांच्याबरोबर मी ठराविक वेळ घालवला पाहिजे आणि त्यांचा आनंद कशात आहे त्याप्रमाणे मी स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. असं मला अल्कोहोलिक्स अनोनिमस मध्ये जाऊन शिकलो आणि त्यामुळे माझी फॅमिली आजच्या तारखेला आनंदी आहे. कशावरनं? आत्ता विचारून आला का तू इथे येताना बायकोला आनंदी आहेस का म्हणून? नाही, ती कटकट करत नाही हल्ली माझ्या डोक्याची, किंवा त्यांना जे हवंय ते अतिशय मनमोकळेपणाने ते माझ्याकडे मागतात. त्यासाठी मी माझ्या वागण्यात ट्रान्सपरन्सी आणलेली आहे. जसं आत्ता म्हटलं त्याप्रमाणे आज दिवसभरामध्ये मी काय काय करणार आहे, कुठं कुठं जाणार आहे. कारण हल्ली आता काय झाले, मी खोटं बोलणं आपोआप बंद झालं. माझं दारू पिणं जसं बंद झालं तसं खोटं बोलणं बंद झालं. पैशाच्या व्यवहारामध्ये बनवाबनवी, फ्रॉड करणं, लांड्या लबाड्या करणं सगळं बंद झालं. कशामुळे? मला एकदा त्या लोकांनी सांगितलं, येडा आहे का म्हणला तू, बायकोसारखी उत्तम मॅनेजर नाही म्हणला, दे तिच्या अंगावर टाकून पैसा अडका सगळा, ती सांभाळती बरोबर. आईला ही आयडिया माहीतच नव्हती मला. पण मला काय वाटायचं, मी चोर ना, त्यामुळे मला वाटायचं बायको पण चोर. बायकोच लबाड नसते. अरे बायको इज आवर बेटर हाफ. बायको आनंदराव, हा तुला काय वाटतं? काय किंमत आहे का बेटे? तुला काय वाटत? हा
बायको इज ऑलवेज अवर बेटर हाफ. ज्या बाबतीत आपण आपली काळजी घेऊ शकलो नाही त्या बाबतीत बायको आपली काळजी घेऊ शकते, अगोदर तिची काळजी घेऊन. आणि ती काळजी घेते म्हणून तू आज इथं आहे बरं का बेटे. अदरवाईज आज आपण कुठल्या कधी तर फोटोतच गेलो असतो. त्याच्या आईला माझ्या बायकोनी तर चंदनाचा हार घातला असता माहिती का. दरवर्षी कशाला बदलायचा म्हणली. हा, दरवर्षी कशाला बदलायचा हार याचा. इतके वेळा सांगून ऐकत नाही मला. विनोदाचा भाग जाऊ दे, आयुष्याचा विनोद झाल्याशिवाय आपण आज इथं एकत्र आलेलो नाहीये मित्रांनो. आता त्या विनोदातनं जीवन कसं सावरायचं तर प्रथम कार्य प्रथम. सगळ्यात अगोदर मला कळलं पाहिजे की मी अगोदर काय करायचं. तर मी दिवसाचं विभाजन केलं पाहिजे. ठराविक वेळ फॅमिलीला दिला पाहिजे, ठराविक वेळ पैसे कमवले पाहिजेत, ठराविक वेळ विश्रांती घेतली पाहिजे. अशोकराव, नाही तर नुसतंच विचार करत, नाही तर टीव्ही बघत, नाही तर मोबाईल बघत वाचलाय नाही. माझा तरी मोबाईल रात्री 10 ते सकाळी 6 नक्की बंद असतो, कारण मी नादिष्ट आहे. मी मोबाईल बघायला लागलो की युट्यूबच बघत बसतो. येडा आहे मी. तो येडा असल्यामुळे तर बेवडा झालो. आता काय करायचं तर सगळ्या गोष्टी बंधनात म्हणजे सुसूत्रपणाने राहून करायच्या. म्हणजे काय करायचं, स्वतःसाठी वेळ देणं फार महत्वाचं आहे मित्रांनो. जितकं पैसे कमवणं महत्वाचं आहे, जितकं फॅमिलीला वेळ देणं महत्वाचं आहे, तितकं स्वतःला वेळ देणं फार महत्वाचं आहे. कारण ह्या सगळ्या भानगडींमध्ये व्यसनाच्या काळात ऐकतंय का, स्वतःवर प्रेम करायचं राहून गेलंय. बघा मी काय वाक्य बोलतोय. स्वतःवर प्रेम करायचं राहून गेलेलं आहे. स्वतःवर प्रेम करायचं म्हणजे स्वतःचे लाड करायचे याच्याबद्दल मी बोलत नाहीये. मी स्वतःची काळजी कशी घ्यायची याच्याबद्दल बोलतोय. मला स्वतःची काळजी घ्यायची असेल तर दिवसभरातला ठराविक वेळ मी स्वतःसाठी राखून ठेवला पाहिजे. करतोय का मग मी आता रोज आंघोळच तर करतोय ना, अजून काय काळजी घ्यायची असते स्वतःची. अरे आंघोळ करणं म्हणजे स्वतःची काळजी नाही घेणं, ते तर काय तू लहानपणापासून करतोच आहे. पण माझी नखं वाढलेली आहेत का, मी आज व्यायाम केलाय का, आज मी वेळेवर जेवलोय का, आज मी आवश्यक तेवढंच खाल्लंय का. अदरवाईज बायकोनी केलं आम्रखंड आणि हा आणतोय गप्पा 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 गप्पा. अरे नाही असंच करायचंय. आम्रखंड आवडतं ना तुला, दर 3 तासाच्या इंटरव्हलनी खा ना वाटी वाटी वाटी. कोण नको म्हणतंय तुला. एवढा वेळ कोण खात बसणार. एवढा वेळ नाही, एवढ्या वेळा. स्वतःवर प्रेम करायचे म्हणजे काय करायचे, मी व्यायाम वेळेवर करतो का. आता हे काय माझं वय काय जोर मारायचं आहे का. जोर मारायचं नसेल तर चालायला जा. काहीतरी ठराविक पद्धतीने व्यायाम केला तरच तुझं शरीर सुदृढ राहणार आहे. तू सुदृढ राहायला बेटे तरच तू 4 जास्त दिवस जगणार आहे. अदरवाईज ईश्वराने नंबर ऑफ श्वास सगळ्यांचे ठरवलेलेच आहेत. फक्त ते श्वास कुठं घ्यायचे.
याचं नियोजन कर. ठराविक वेळ ग्राउंडवर जाऊन मोकळा श्वास घ्यायचा. काय एखाद्या देशी दारूच्या धंद्यावर जाऊन तिथं उंदीर मरून पडलाय तरी त्याचा वास घेत घेत दारू प्यायची. चॉईस इज युअर्स. जरा स्पष्ट नागडं बोलतोय पण खरंय. दारूचा वास तरी चांगला असतो का रे? वय सगळ्यांनी नाही म्हणलं राव. हा आनंदराव तुम्हाला आवडतो का? नाही आवडत. बघ आहे का? तरी आपण प्यायचो राव. मी पण. एवढं काय होतं त्याच्यात? आता देवानी मला चॉईस दिलेला आहे. आता मला देवानी चॉईस दिलेला आहे की मी आजचा दिवस कसा घालवायचा. फर्स्ट थिंग फर्स्ट याचा अर्थ आज मी काय करायचंय याची यादी. काय करायचं नाहीये याची यादी करायची जरूर नाही. आज मी दारू प्यायची नाहीये लिहितो. कशाला पिऊ नको म्हणजे झालं. पण दारू न पिण्यासाठी काय करायचंय ते मात्र लिही. मी माझ्या टू डू टुडेच्या यादीमध्ये आज संध्याकाळी मीटिंग कुठे करायची हे मी पहिली 3.5 वर्ष रोज लिहायचो आणि ते पूर्ण करायचो. आता आचरणासारखे 20 गोष्टी जर मी लिहिल्या तर सगळ्या गोष्टी माझ्याच्यांनी पूर्ण व्हायच्या नाहीत. नाही व्हायच्या. मग काय करायचं? ज्या झाल्या आहेत ना विनायकराव त्या खोडायच्या. म्हणजेच कोणत्या पेंडिंग आहेत हे दुसऱ्या दिवशी कॅरी फॉरवर्ड झालं पाहिजे. टू डू टुडेची लिस्ट करणे आणि फर्स्ट थिंग फर्स्टच्या पद्धतीने करणे इज द इझिएस्ट वे टू लिव्ह सोबर अँड हॅपी. असं बोलतोय सीए साहेब मी तुला. दॅट इज द थिंग विच मेक्स माय लाईफ इझियर. आता तुम्ही हसाल पण एक मुद्दाम तो आधीच हसला बघ. हा बायकांना काय? अरे अर्थशास्त्र तिला काय कळत नाही याच्याबद्दल तू कशाला विचार करतो? तुला काय कळतं त्याचा विचार कर. परत तेच तुला एवढं कळत असतं तर तुझी माझी इथं ओळख झाली असती का बेटे? अर्थशास्त्र कळत असतं तर एवढी दारू पिला असता का तू? दारूत एवढे पैसे घालवले असते का तू? त्यांनी घालवलं. मग ते अरे ते किती बॉक्समध्ये टाकल्यासारखं आहे ते. आपण ठराविक पैसे कमवायचे असतात आणि द्यायचे असतात घरामध्ये. त्यांनी टिकवायचे का घालवायचे तो त्यांचा प्रश्न आहे. आपल्या दृष्टीने तो खर्च झालेला असतो. ते जाऊ दे. हे असं विषयांतर होतं बघा माझं. विषय असा चाललाय. काय बोलत होतो रे मी आत्ता? काय बोलत होतो? हा मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला. हसाल तुम्ही. असं मी बोलत होतो बरं का. टू डू टुडेच्या लिस्टचा फायदा. एकदा काय झालं सगळ्यांच्याच बायका जसं सांगतात. मला माहित नाही सगळ्यांच्या सांगतात की नाही. माझी सांगते. माझं माझ्याकडे आजही लक्ष तेवढं नसतं. कधीतरी एक 1.5 महिन्यांनी मला माझी बायको सांगते या जरा त्या कटिंगला जाऊन या न्हाव्याकडे जाऊन या किती केस वाढलेत. वाढतात बरं का माझे केस. हसू नको तू. यायला अरे आपल्यातल्या प्रत्येकाची केसात वाढ नक्की आहे. ऐक ना ते जाऊ दे रे. तर बायको म्हणली जा ते जरा न्हाव्याकडे जाऊन कटिंगला जाऊन या. दुसऱ्या दिवशी
कालही नाही गेलात, आज तरी जा. तिसऱ्या दिवशी कालही नाही गेलात, आज तरी जा. 4-5 दिवस झाले म्हणजे आईला म्हणले इथे फारच कटकट व्हायला लागली. टू डू टुडे मध्ये मी कटिंगला जाणे लिहिलं बरं का. तरी अंगात आळसच ना. आणि मग ते रोजचं कटिंगला जाणं राहून जायचं माझं. कारण माझ्या दृष्टीने कटिंगला जाणे यापेक्षा प्रायोरिटीज जरा वेगळ्या होत्या माझ्या. नंतर जाऊ कटिंगला, किंवा आज जरा हे लवकर दिवसभराचं आवरू, मग 5 वाजेपर्यंत घरी येऊ, मग येताना कटिंगला जाऊन येऊ, मग घरी आल्यावर आंघोळ करू आणि मग मीटिंगला जाऊ, असं माझ्या डोक्यात असायचं. पण मी ते कटिंगला जाऊ हे त्या टू डू टुडेच्या लिस्टमध्ये लिहिणं काही थांबवलं नाही. बायको कंटाळली शेवटी मला सांगून, हा माणूस काय ऐकत नाही, जाऊ दे मरू दे. पण मी त्या यादीमध्ये लिहायचो. आणि एक दिवस साला माझ्या आयुष्यात विनायक तुला सांगतो असा आला की परत कालचे म्हणजे काल न केलेली कामं आज परत लिहायची असतात ना त्या यादीमध्ये. तो परत कटिंगला जाणे लिहिलं रे मी. मला इतका राग आला ना माझा. पेन तिथंच ठेवलं डायनिंग टेबलवर, मी पुढची यादी पण केली नाही. तरा उठलो नाव्याकडे गेलो. म्हणजे मला स्वतःला चिमटा काढून घ्यायचं ते टूल आहे. मला जोपर्यंत चिमटा बसत नाही तोपर्यंत मी योग्य दिशेने चालत नाही, असा माझा अनुभव आहे. गोष्ट अशी चालली मित्रांनो, एकदम सोपं आहे माहिती आहे का हे. फक्त एकदा ती सवय लावून घ्या. आता मी बाहेर पडताना सकाळी बाय डिफॉल्ट पेरूचा पाला असा शब्द म्हणतो. काही नाही, बाहेर पडताना सवयच झाली आहे मला ते पेरूचा पाला घेतला का बघायचा. आता पेरूचं झाड आहे का आमच्याकडे, तर आहे. मग तिथला पाला घेतो का तू रोज बरोबर? नाही घेत. मग पेरूचा पाला काय घेतो रे? पेरूचा पाला म्हणजे पेन, रुमाल, चावी, पाकिट, लायसन्स. हे जीवनावश्यक गोष्टी आहेत. पेन घेतलं पाहिजे बरोबर बाहेर पडताना, कुठेही गेलं की सही करायला लागतं, काही लागतं. पेन पाहिजे खिशात, रुमाल पाहिजे, चावी पाहिजे, चावी असल्याशिवाय गाडी स्टार्ट होत नाही माझी. पेरूचा पाला, पाकिट, पैशाचं पाकिट पाहिजे खिशात. पैशाचं पाकिट खिशात नसेल तर बाजारात तुला कोण उभं करणार नाही. पेरूचा पाला, लायसेन्स, हवालदारने अडवलं तर लायसेन्स पाहिजे ना खिशात. आता ते लायसेन्सची एक्सपायरी डेट त्या मोबाईलमध्ये एकदा स्टोअर केले, यावेळी त्याची किती 6 वर्षाची 5 वर्षाची काय असेल ती, त्याच्या अगोदर 5 दिवस ते वाढणार अलार्म की लगेच मी टू डू टुडे मध्ये लायसेन्स रिन्यू करणे लिहायला लागणार. अजूनपर्यंत मला हवालदारनी लायसेन्स इनव्हॅलिड झालंय म्हणून कधीही अडवलेलं नाहीये. पोल्युशन सर्टिफिकेट किती तारखेला संपणार आहे, कारचं कधी संपणार आहे, स्कूटरचं कधी संपणार आहे, ठेव ना त्या मोबाईल मधल्या कॅलेंडरमध्ये लिहून बेटे. 13 तारखेला संपणार आहे, 10 तारखेला 13 तारखेला पोल्युशन सर्टिफिकेट, गाडी नंबर अमुक अमुकचे संपणार आहे, लिहून ठेव ना. बाहेर बाजारात पडलं की जाऊन ते पोल्युशनचं काढून घे, 100 रुपये देऊन. आहे काय त्याच्यामध्ये? तेवढ्यासाठी 10वी शिकलेल्या त्या हवालदारकडनं लय सुशिक्षित दिसताय राव असं करून अपमान करून कायची काय जरूर आहे? म्हणजेच स्वतःचं लाईफ सुसह्य करणे. म्हणून सुसूत्रपणे जगायचं, म्हणून फर्स्ट थिंग फर्स्ट, म्हणून ही रिमाइंडर्स लावायची. जीवन बदलायचं म्हणजे काय करायचं? तर प्रथम कार्य प्रथम वरती मला फोकस केला पाहिजे. त्याप्रमाणे जर मी जगलो तर आपलं लाईफ बेटर दॅन द बेस्ट होतच. ठीक आहे. आज मी ज्याबद्दल काय बोललो त्याबद्दल कोणाला काही ऍड करायचं असेल, बोलायचं असेल तर त्यांनी बोला,
किंवा प्रश्न विचारा.